नमस्कार. मी अरविंद नमस्कार नमस्कार. आठले. हा. जय श्री कृष्ण. हा. आता आपल्या समोर बसल्या गिरवीच्या या संस्थांचे प्रमुख विश्वस्त जयंत देशपांडे हे पुण्याला असतात आणि ते पुण्याला आणि मी गिरवीला, असे आम्ही आता एकमेकाची वार्तालाप करतो आहोत. आणि मागे अत्यंत सुबक, सुंदर, जिवंत अशी गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. तर मी त्यांना या मंदिराचा इतिहास विचारतोय. जयंतराव, आपण काही इतिहास सांगाल या मूर्तीचा काय आहे, किंवा गिरवी संबंधी माहिती, हे आले इथे कसे आले, तुमचा काय संबंध, तुमचे जे काही पूर्वज होते त्यांचा कसा संबंध आला, हे सगळं सविस्तरपणे आपण सांगितलं तर बरं होईल. हो, जरूर. हे एक दिव्य जागृत असं स्थान आहे आणि आमचा संबंध म्हणजे आमची 17वी पिढी आहे. हे मंदिर ज्यांनी स्थापन केलं ते आमचे पूर्वज फार मोठे कृष्ण भक्त होते बर. आणि तो सगळा जो काळ होता 600 वर्षापूर्वीचा, तो आदिलशहाचा काळ होता. सगळी मुघल राजवट होती. अत्यंत हा. प्रतिकूल परिस्थिती होती. परंतु भगवंताच्या मनात संकल्प आला तर कुठलीच अडचण येऊ शकत नाही किंवा त्याच्यावर मात बर. करता येते. तर हा. आमचे बाबूराव महाराज म्हणून जे होते पूर्वज, ते फार मोठे कृष्ण भक्त होते आणि त्यांची इच्छा अशी होती की ही जी मूर्ती आहे आता समोर आपण पाहतोय ती त्यांच्या मानसपूजेत आणि ध्यानात असायची आणि बर. अशा रूपात भगवंतांनी इथं यावं आणि या ठिकाणी कायम राहावं अशी त्यांची फार तळमळीची आणि आंतरिक इच्छा होती. बर. तर त्यांना ध्यानात एकदा असा दृष्टांत मिळाला की अमुक अमुक ठिकाणी तू खोदाई कर, तुला शाळीग्राम मिळेल. आणि शाळीग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचं रूप आहे. बर. तर त्यांना एका ठिकाणी सूचना मिळाल्याप्रमाणे त्यांनी खोदाई केली. जवळजवळ 15 फूट म्हणजे 120 फूट, 15 पुरुष म्हणजे 120 फूट खोदल्यानंतर त्यांना ही भव्य अशी शाळीग्रामशिळा प्राप्त झाली. आणि नंतर पण अडचणी ह्या येतातच कुठल्याही शुभ कार्यामध्ये. तर हो. त्यांना अशी हो. अडचण आली की काही लोकांनी तक्रारी केल्या बादशहाकडे की त्यांना काही गुप्तधन हवंय किंवा काय. तर तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की मला कुठल्याही गुप्तधनाची अपेक्षा नाही. जर मिळालं तर तुमच्या तिजोरीत मी जमा करेन. बाकीचं मात्र बर. देवाचं काही असेल तर ते मात्र मी घेऊन जाईन, कारण तसा मला साक्षात्कार झालेला आहे. बर. बर. त्याचप्रमाणे मग बादशहालाही साक्षात्कार झाला. त्यांनी परवानगी दिली आणि ही मूर्ती, ही शाळीग्राम शिळा इथं आणली गेली. आता बर. आणल्यानंतर अशी या पद्धतीची मूर्ती त्यांना बनवायची होती की ज्यामध्ये भगवंताचे सगळे अलंकार मूर्तीत कोरलेले आहेत. हा. आणि वृंदावनात ते रूप आहे. बर. वृंदावनामध्ये भगवंत गायींना घेऊन जात असतात, वनामध्ये बासरी वाजवत असतात आणि बाजूला 2 गायी आहेत, असं ते रूप आहे. बर. हा त्यातला बर. एक भाग झाला. पण हा. मूर्तीची जी वैशिष्ट्य आहेत त्यातलं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवपिंडीवरती भगवंत उभे आहेत. बर. असं सहसा कुठेही पाहायला मिळत नाही. हा. हा. हे पूर्ण हरिहर ऐक्याचं प्रतीक आहे. हा. आज आपण सगळीकडे रामाच्या, विष्णूच्या किंवा कृष्णाच्या मंदिरामध्ये पाहतो की भगवंत उभे असतात, पण हा. शिवपिंडीवरती उभे असलेले भगवंत कुठे सापडत नाहीत. गरुड, हा. हा. हनुमंत पुढे उभे राहतील असा हा. उल्लेख येतो. हा. पण हा. विष्णू इथे हे एकमेव स्थान बहुतेक आहे की जिथे गरुड आहेत, हनुमंत आहे, शंकर आणि नंदी पण आहे. हे पूर्ण बर. हरिहर ऐक्य असलेलं त्यांना स्वरूप इथं पाहिजे होतं. आणि त्यानुसार त्यांनी मूर्तिकार शोधायला सुरुवात केली. पण हा. मूर्तिकार मिळणं फार कठीण होतं आणि त्यांची हा. अशी इच्छा होती की स्वयंपूर्ण मूर्ती असावी. त्याला बाहेरून काही अलंकार घालायची गरज असू नये. बर. तर असे बर. मूर्तिकार काही मिळेनात. मग त्यांनी भगवंताचा धावा केला आणि असा हट्ट केला की आता हे जर कार्य नाही झालं तर मी माझा अन्नत्याग करून माझा प्राण देईन. मग अशा वेळेस 2 मूर्तिकार या गावात प्रकट झाले, या स्थानी प्रकट झाले. आणि बर. त्यातल्या एकाला हात नव्हते, एकाला अच्छा. डोळे नव्हते. आणि त्यामुळे कोणाला शंका येणं साहजिक आहे की हे कसे मूर्ती घडवणार, चमत्कारच आहे हा. बर. बर. तर तर पण त्यांनी सांगितलं, मूर्तीचं पूर्ण वर्णन केलं की हा हा. 7 वर्षाचा बालक आहे आणि वासरी वाजवत आहेत, 2 गायी बाजूला उभ्या आहेत, असं सगळं बर. वर्णन केलं. तर एक अट मात्र टाकली की हा. आम्हाला पूर्ण एकांत हवा. हा बर. जो काही मूर्ती बनवण्याचा 1.5-2 महिन्याचा कालावधी आहे हा. त्याच्यामध्ये कोणी येऊन आम्हाला व्यत्यय आणता कामा नये. आणि बर. त्यासाठी तुम्ही जे काही शिधा असेल, पीठ असेल किंवा काय ज्या वस्तू असतील त्याची सोय करा तुम्ही, चूल वगैरे. आणि जशी मूर्ती तयार होईल तशी आम्ही तुम्हाला सूचना देऊन बोलून घेऊ. त्यामुळे आमचे बाबूराव महाराज निर्धास्त होते. आता 1.5-2 महिने झाले की मग आपल्याला तो पण बाकीची तजवीज करू, नंतर आपल्याला बोलवलं जाईल.
बर पण चमत्कार असा की दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांना निरोप गेला की आपली मूर्ती तयार आहे आणि ती ही मूर्ती. मग त्यांच्या साक्षात लक्षात आलं की हे पांडुरंग आणि विठ्ठल किंवा कृष्ण आणि पांडुरंग हे दोघं जण मूर्तिकार यांच्या रूपानं आले आणि हा. त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. या वा. मूर्तीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आपण जर पाहिलं तर भगवंताच्या हाताच्या रेषा आपण पाहू शकतो. वा. इतकं त्यात पूर्णत्व आहे, इतकं त्यात आखीव रेखीवपणा आहे. वा. आणखी म्हणजे सगळे गळ्यातले कमरेतले आणखी ह्याच्यातले काय म्हणतात पायातले अलंकार आहेत. भगवंताचा पितांबर पण कोरलेला आहे. बर इतकं सुबक आणि आखीरेखीपणा सहसा कुठे पाहायला मिळत नाही. असं जे हा. आमच्याकडे वृंदावन किंवा उत्तर भारतातले उत्तराखंडातले लोक आले होते त्यांनी असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे. आणि ह्याला 600 वर्ष जरी होऊन गेली असली बर तरी त्याचं तेज, त्यातली प्रसन्नता, त्यातला गोडवा, त्यातला मोहकपणा, हे अधरम मधुरम कसं म्हणतात ते रूप पाहायचं असेल तर इथं या. म्हणून हे जी ज्येष्ठ अशी मंडळी आहेत आध्यात्मिक क्षेत्रातले, आपले जगद्गुरु शंकराचार्य, आपले गोविंद देवगिरीजी उर्फ किशोरजी व्यास, या मंडळींना सवितानंद सरस्वती असं व्यक्त केलंय. हे दक्षिण भारतातलं वृंदावन आहे. आणि वा. त्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास असा सांगतो वृंदावनाशी, अगदी तो निगडीत असा आहे की एक त्याच्या आधी थोडासा वेगळा विषय सांगतो. आम्हाला सत्पुरुष अनेक भेटत गेले या सगळ्या प्रवासामध्ये. आणि बर. एक जण असं म्हणले की तुम्हाला गिरवीचं नाव काय माहितीये का? गिरवी हे अलीकडचं नाव आहे. त्यांना म्हटलं तसं काही आम्हाला काही माहित नाही, जसं पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, फलटण आहे तसं नाही म्हणे. गिरवी याचा अर्थ घाण ठेवणे, तो हायपोटिकेट. तर आपल्या एका श्रेष्ठ भक्ताच्या भक्तीसाठी आणि त्याच्यावर कृपा करण्यासाठी भगवंतानी इथे स्वतःला गहाण ठेवलेलं आहे, म्हणून ती गिरवी आहे. तर हे सगळं ऐकलं की मोठं मन भरून येतं, डोळे भरून येतात. बरोबर तर बरोबर. अशा याचा वृंदावनाचा संबंध कसा आला ते पण सांगतो आता. हे जे रूप आहे हे वृंदावनाचं रूप आहे. भगवंत वृंदावन सोडून मुसळले जाण्यापूर्वीचं रूप आहे. जाताना त्यांना ज्यावेळेस कंसाच्या वधासाठी जावं लागलं पुढच्या कार्यासाठी, वृंदावनातले सर्व लोक अतिशय व्यथित झाले होते. भगवंत खूप म्हणाले की मी परत येतो परत येतो, पण प्रत्यक्षात ते काही आले नाहीत. त्यांनी एकदा बलरामांना पाठवलं होतं, एकदा उद्धवाला पाठवलं होतं, पण स्वतः नव्हते आले. तर त्यांच्या मातेला मी यशोदेला जो विरह झाला, शोक झाला, त्यातून ती अनेक ठिकाणी जाऊन आली, पण तिला काही शांतता लाभेना. पण या ठिकाणी तिला शांतता लाभली. ही तपभूमी आहे, तिला अनेक वर्षांची, हजारो वर्षांची पार्श्वभूमी आहे. म्हणून भगवंतांनी असं ठरवलं की यशोदेला भेटण्यासाठी आपण यायचं. आणि कुठल्या रूपात यायचं? तर वृंदावनातल्या रूपातल्या, की मी गाई घेऊन जातोय, माझ्या बासरी वाजवतोय अशा रूपात. म्हणून ते नंतर मूर्तिकारांना प्रेरणा देऊन ते इथं प्रकट झाले, प्रकट आहेत आणि प्रकट राहतील. अशी याची दिव्य कथा आहे. आणि या मंदिराचे 600 वर्षापूर्वी स्थापन झाल्यानंतर अनेक काळांतर वगैरे झाली आणि मंदिराला मुख्यतः उत्पन्नाची तशी बाजू काही नाहीये, त्यामुळे फारशी दुरुस्ती झाली नाही. मंदिराची खूप पडझड झाली होती, पण भगवंताच्या कृपेनं मला ती संधी मिळाली. आमच्याकडून त्या जीर्णोद्धाराची सेवा झाली आणि नंतर अनेक जीर्णोद्धाराचं हे जे काही काम आहे ते फार अत्यावश्यक आणि तातडीचं होतं. पण संस्थांकडे, मंदिराकडे काही निधीच नव्हता. जो काही उत्पन्न होतं त्यापेक्षा जास्त खर्च व्हायचा आणि संस्थांकडून काही काम होण्यासारखं नव्हतं. पण तो काम मात्र अतिशय आवश्यक होतं, कारण हे ताबडतोब जर केलं नसतं तर आणखी पडझड झाली असती, राहण्याची फार गैरसोय झाली असती. आणि राहण्याची गैरसोय असल्यामुळे तिथे कुठलेही विशेष अनुष्ठान कार्यक्रम असे होत नव्हते. त्यामुळे त्याची निगड फार होती. तेव्हा भगवंताच्या ज्या काय प्रेरणेमुळे आम्ही हे काम 2005 मध्ये सुरू केलं. प्रत्यक्षात त्याची शोधाशोध आणि त्याची जमवाजमव आम्ही करायला लागलो. अनंत अडचणी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे हे आडवळ बाजूचं गाव आहे, अतिशय लहान खेडं आहे आणि नव्याचं जुनं करणं, नव्याचं नवीन बांधकाम करणं फार सोपं आहे, पण जुन्याचं नवीन करायला कोणी फारसं तयार नव्हतं. आणि गिरवीतली जी काही परिस्थिती होती त्यामुळे आम्हाला कोणी अशी एजन्सी मिळाली नाही त्वरित किंवा जे हे काम करतील. आणि त्यांना सर्व गोष्टीसाठी फलटणवरती अवलंबून राहावं लागायचं. गिरवीत कुठल्याच एजन्सीज नाही आहेत आणि नव्हत्याही त्या काळात. विशेषतः इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार
या सगळ्या कोणी एजन्सीज नसल्यामुळे खूप वेळ गेला. परंतु सुदैवाने एक व्यक्ती मिळाली आणि त्यांना आम्ही हे सगळं काम सोपवलं आणि हे काम साधारणतः 2-1 वर्षात झालं. नवीन शिखर बांधून झालं, सगळ्या पडलेल्या भिंती बांधून झाल्या, नंतर काही खोल्या निर्माण केल्या गेल्या आणि मुख्यतः सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छतागृह आणि पाण्याच्या टाक्या आम्ही तिथे बांधल्या. कारण ती व्यवस्था असल्याशिवाय तिथे वस्तीत करणं, मुक्काम करणं, राहणं, लोकांनी येणं जाणं, मोठ्या सत्पुरुषांनी येणं जाणं, त्यांची काही वेदसेवा, त्यांचे काही सप्ताह, त्यांची प्रवचनं, ही गोष्ट करणं अवघड होतं. त्यामुळं हे पहिल्यांदा आम्ही सुरू केलं आणि 2006 मध्ये आम्ही मंदिराच्या नवीन कलशाचा रोहणाचा कार्यक्रम केला. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तो कार्यक्रम 3 दिवसाचा झाला आणि विशेष सांगायचं म्हणजे जुलै 2006 हा महाराष्ट्रभर अत्यंत महापुराचा काळ होता. मुंबईत सुद्धा प्रचंड पावसानं आणखी अति महापुरानं वेढलेली होती. अनेक ठिकाणच्या एसटी बसेस बंद होत्या आणि लोक येतील कशी आता. परंतु हा दिवस आम्हाला भगवंतांनी सुचवला होता. तो नागपंचमीचा दिवस होता आणि त्यांनी आणि आमच्या पूज्य नाना महाराज तराणेकरांचाही हा जन्मदिवस होता. असा पवित्र दिनी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं ठेवायला आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला. एकही थेंब पाऊस त्या काळावधीमध्ये तिथे झालेला नाही आणि जे लोक येणार होते, ज्यांना बोलवलं होतं, ते सुरक्षितपणे आले आणि गेले. ही एक प्रकारची गोवर्धन लीला होती असं आम्हाला काही सत्पुरुषांनी सांगितलं. तर एकदा हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मुख्य सूत्र आमचं असं होतं की भक्ती अनुसंधान आणखी वेदसेवा हा खरा भगवंताचा नैवेद्य आहे. तर नवीन नवीन सगळे उपक्रम सुरू केले. श्रीमद भागवत सप्ताहांचं 12 वेळा भागवत सप्ताहांचं आयोजन केलं गेलं. नंतर पवमानाचे अभिषेक बऱ्याच वेळा झाले, पवमान स्वाहाकार झाले, रुद्र स्वाहाकार झाले. कारण काय, हे शिवाचं स्थान आहे, देवीचे स्वाहाकार झाले. अशी अनेक अनुष्ठानं तिथे सुरू झाली. सांगायला आनंद वाटतो की प्रज्ञाचक्षू मुकुंद महाराज जातदेवळेकर यांनी तिथे येऊन एक भागवत सेवा समर्पित केली. असे अनेक या क्षेत्रातली जाणकार मंडळी तिथे आली, आपली सेवा रुजू केली आणि हळूहळू त्या ठिकाणी लोकांना अनुभव जसे येत गेले तसे तसे लोकांची पण येण्याची, तिथे साधना करण्याची सवय सुरू झाली. कारण पूर्वी या मंदिराची फारशी माहिती कुठं नव्हती आणि जसे जसे अनुभव येत गेले तसे तसे नवीन नवीन उपक्रम आम्ही सुरू केले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय झालं की सत्पुरुषांच्याकडनं अशी माहिती मिळत गेली. उदाहरणार्थ शंकराचार्य करवीरपेठ येऊन गेले, स्वामी गोविंद देवगिरीजी येऊन गेले, नंतर आपले गोबम देगलूरकर येऊन गेले, राणा शुक्ला येऊन गेले. हे सगळे जागतिक पातळीवरती त्या क्षेत्रात माहीर अशी मंडळी आहेत. तर अशी आम्हाला माहिती मिळाली की पूज्य शंकर महाराज जो धनकवडीचे योगीराज, ते 2 वेळा तिथे आले होते. ही माहिती आम्हाला पूज्य शिवानंद सरस्वती महाराज यांनी दिली होती. ते म्हटले मी त्यांनाच घेऊन 1941 मध्ये 2 वेळा आलो होतो आणि तुमची अशी अशी मूर्ती आहे हे त्यांनी पुण्यात आम्हाला बसून सांगितलं. तर नंतर असं झालं की हे जे शिवानंद सरस्वती आहेत हे मोठे वयोवृद्ध असे होते. त्यांनी स्वामी समर्थांना पाहिलेलं आहे, त्यांनी गजानन महाराजांच्यावर वास्तव्य केलेलं आहे, साईबाबांच्यावर वास्तव्य केलेलं आहे. त्यांच्याही त्यांनी आठवणी सांगितल्या आणि त्यांना हे पण ज्यावेळेस आम्ही सांगितलं की काही साधकांना, स्वामी समर्थांच्या साधकांना असा दृष्टांत झालेला आहे की स्वामी समर्थ स्वतः ब्रह्ममुहूर्तावरती दर्शनासाठी, कृष्णाच्या दर्शनासाठी ते येत असतात. त्याच्या काही खाणाखुणाही त्यांनी सांगितल्या. तर त्या काळात शिवानंद सरस्वती म्हणाले की स्वामी येत होते, हे ते मलाही सांगत होते. तर अशा अनेक गोष्टी हळूहळू लक्षात येऊ लागल्या. त्यानंतर मग काय झालं की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही सत्पुरुषांचं मार्गदर्शन घेतो, अजूनही घेत असतो, पण विशेषतः त्या काळामध्ये आम्ही शंकराचार्य करवीरपेठ त्यांना भेटत होतो, सवितानंदांना भेटत होतो, स्वरूपानंदांना भेटत होतो, गणेश्वर शास्त्री द्रविड यांना भेटत होतो, त्यांचं मार्गदर्शन होत. पण हळूहळू जशी सेवा वाढली तसे काही काही संकेत यायला लागले, काही काही सूचना येऊ लागल्या भगवंताकडनं आणि त्यांनी आपल्या समाधानाची आम्हाला प्रचिती दिली. एकदा असं झालं की
एखाद्या व्यक्तीने विचारलं दर्शन घेतल्यानंतर, या गायींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? या ज्या 2 गायी आहेत, त्या सुंदर तर आहेतच, अप्रतिम तर आहेतच, पण भगवंताने त्यांना चरणाशी का ठेवलंय? हा प्रश्न मी भगवंताला विचारायच्या आधीच त्यांना उत्तर दिलं. भगवंत म्हणाले, की या गायी अतिशय आतुरतेनं, तळमळीनं आणि जिव्हाळ्यानं माझ्याकडे पाहतात, एकाग्रतेने माझ्याकडे पाहतात. तुम्ही पण तितक्याच एकाग्रतेने पहा. मी तुम्हाला ते माझ्या चरणाशी वास देतो. एक क्षण सुद्धा लागला नाही. दुसराही असा प्रसंग झाला. अतिशय गोड प्रसंग आहे. एका साधकाने मला विचारलं, की हे सगळं इतिहास आहे, भगवंतांनी मूर्तिकारांचं रूप घेतलं, हे सगळं ठीक आहे. परंतु ह्याचा सूक्ष्मातला काय अर्थ आहे? तो मला एक पटकन लक्षात यायच्या आधीच भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं, की कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग या तिन्ही मार्गांचा संगम इथं आहे. कसा आहे? ज्याला डोळे आहेत आणि हात नाही आहेत, ते ज्ञानमार्गाचं प्रतीक आहे. कारण भगवंत कसा आहे, त्याचे हात कसे आहेत, डोळे कसे आहेत, पाय कसे आहेत, अलंकार कसे आहेत, हे सांगायला आणि तयार करायला भगवंत कोणाकडे ते सक्षम नाहीत. कर्ममार्ग मार्गाचा प्रतीक काय? की ज्याला हात आणि डोळे नाहीत, त्याला काही दिसत नाही, फक्त सांगितले असं कर, तो तसं करणार, ही श्रद्धा आहे. तर हे कर्ममार्गाचा प्रतीक आहे. आणि सर्वात शेवटी त्यांनी जो शब्द वापरला आणि सांगितलं मला, तर ते अगदी अंगावरती शहारे आणणारा असा आहे. भक्ती मार्गामुळे ते दोघंही इथं आले. तर अशा प्रकारे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग, तर अशा सूचना जशा जशा मिळत गेल्या तसे तसे आम्ही भगवंताला ध्यानात हे प्रश्न विचारायला लागलो. विशेषतः काही मंदिराचे काही कामं असतील, मंदिराचे काही प्रकल्प असतील, अनुष्ठान असतील, आणि तशी कामं होत गेली. नंतरच्या काळामध्ये काय झालं, की आम्हाला 3 वेगळे प्रकल्प म्हणा, की 3 मोठी अनुष्ठान, ही बाकीची वैदिक अनुष्ठानं चालू होती, करण्याची आज्ञा झाली. एक सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजे लिखित नाम जप, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा भागवताचा मूळ मंत्र आहे, बीज मंत्र आहे. आणि लिहून काढायचा तो, म्हणजे त्यात एकाग्रता साधते आणि त्यानं साधकांचं कल्याण होतं. आणि 1 कोटी लिहून काढायचा 1 वर्षामध्ये, असं उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि त्या काळामध्ये हे सुरुवात केली आम्ही प्रकल्पाला, आणि ताबडतोब करोना सुरू झाला. करोनाच्या सुरुवातीला अत्यंत कडक नियम होते, निर्बंध होते, प्रिंटिंग प्रेस बंद होते, आम्हाला वह्या छापायच्या होत्या. पण एकदा भगवंताचा संकल्प म्हटलं की काहीच अडचण राहत नाही. आम्हाला काही चांगले असे पुण्यामध्ये साधक भेटले की ज्यांचे प्रिंटिंग प्रेस होते, त्यांनी रात्रीच्या वेळेस प्रिंटिंग प्रेस उघडून आम्हाला वह्या छापून दिल्या. नंतर आता ह्या वह्या छापल्या, पण फलटणला पोहोचवायच्या कशा? तर काही चांगले सेवाभावी आध्यात्मिक क्षेत्रातली डॉक्टर मंडळी आहेत की ज्यांना काही बंधनं नाहीत आणि जे आपली गाडी नेऊ शकतात, आणू शकतात. तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि फलटण भागातल्या दुर्गम भागात त्यांनी जाऊन ह्या वह्या पोहोचवल्या. असे अत्यंत सुंदर असे अनुभव येत गेले. आम्हाला वाटलं होतं हे 1 वर्षात कसं होणार, आता करोना सुरू झालाय, आम्हाला व्यक्तिशः जाता येत नव्हतं. आम्ही अर्ज करायचो तर त्या अर्जाचं उत्तर द्यायचं नाहीत, कारण आम्ही सिनियर सिटीजन आहोत ना, त्यामुळं आम्हाला तर काही जाता आलं नाही. पण आम्ही घरी बसून या गोष्टींचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करू शकलो. असे अनेक अनुभव आले. सुदैवानं काय झालं की सर्व वर्ग त्यात आला. म्हणजे विद्यार्थी आले, आबालवृद्ध आले, नंतर डॉक्टर्स आले, जजेस आले, प्रोफेसर्स आले, चार्टर्ड अकाउंटंट आले. हे सगळं अजिबात अपेक्षित नव्हतं खरं वस्तुतः. खेडोपाडी पण तो लिहिला गेला. अगदी म्हणजे किरकोळ काही कामं करतात, कोणी सुतार म्हणून काम करतं, कोणी शिंपी म्हणून काम करतं, सर्व वर्गातले सर्व स्तरातली मंडळी त्यामध्ये आली. मोलकरणी पण आल्या, भांडी घासणाऱ्या मोलकरणी आल्या, त्यांचे पण काही अनुभव आहेत. आणि इतके त्याचे उत्तम अनुभव आले आणि अनेक लिपीत तो लिहिला गेला. हे पण आम्हाला अपेक्षित नव्हतं. आम्ही म्हणतो की भगवंताच्या प्रेरणेने ते लिहितात, लिहू देत का? ते काही हरकत आहे. म्हणजे त्याने आम्हाला विचारलं, आम्ही तमिळी आहोत, तमिळीत लिहू, लिहा ना म्हटलं, भगवंत तामिळी पण भगवंताचीच आहे. अशा प्रकारे जागतिक पातळीवर काही परदेशी लिपीतही तो लिहिला गेला आणि इतके सुंदर अनुभव आले की त्याच्यावरती ते पुस्तक की आठवणी ज्या आहेत त्याचं आम्ही संकलन करत आहोत. अगदी विलक्षण आहेत. एक 3.25 वर्षाच्या बालकाचं स्पेनमध्ये बायपास करायची वेळ आली. तिथल्या डॉक्टरांनी हात वर केले, ते आम्ही इथे प्रार्थना केली आणि त्याला जप लिहायला सांगितला आणि ते अत्यंत यशस्वीपणे पार पडले. असे अनेक अनुभव येले. करोना झालेली व्यक्ती चिंचवडमध्येच आहे आणि
त्यांनी करोनाचं औषध घेतलं नाही. त्यांचा करोना डॉक्टरांच्या औषधापेक्षा त्या जपावरती विश्वास होता आणि एकही औषध न घेता ते करोनातून बाहेर पडले. असे अनेक विलक्षण अनुभव या कालावधीमध्ये आले आणि हे याची आध्यात्मिक जगतामध्ये सर्वत्र चर्चा झाली. अशा त्यांना फार आनंद झाला आणि आमच्या विनंतीनुसार त्यांनी एक तर काय झालं की हा जो वर्षात व्हायचा होता पूर्ण, पण 1 कोटी सांगायला मला आनंद होतो. 1,58,00,000 फक्त 7 महिन्यात पूर्ण झाला, निम्म्या कालावधीमध्ये. आणि आम्ही त्यांना ज्यावेळेस त्याची कल्पना दिली आणि विनंती केली की ही सेवा अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनात प्रातिनिधिक रूपात का होईना पण आपण समर्पित करा. आणि जशी वृंदावनची माती गेली, मानसचं जल गेलं, हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की गिरवीच्या गोपाळकृष्ण एका खेड्यातल्या मंदिरातली जपानची सेवा आहे ती भगवंताकडे रामाला, गिरवी गोपाळकृष्णाची अयोध्या रामाला भेट, असं आम्ही ते एक छोटासा त्याचा व्हिडिओ तयार केलाय. असे अनेक अनुभव येत गेले आणि त्यामुळे मंदिराचे महत्व, मंदिराची महती ही सगळी वाढत गेली. दुसरं असे मधून मधून आम्हाला भगवंताकडून सूचना मिळत होत्या, असं करायचंय तसं करायचंय. तर वारकरी संप्रदायाचा जो भाग, जो तिथे वर्ग आहे पलटण आणि पंचकृषीमध्ये, त्याने असे सुंदर अनुभव आले. महिला वर्गाने यात खूप चांगला सहभाग घेतला आणि त्यामुळे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग या लोकांनी जे काही अनुभव आले ते देऊन तिथल्या वारकरी संप्रदायानं आम्हा दोघांचा ओहेतांचा सत्कार जीवनभूषण देऊन केला. कारण त्यांना अतिशय अडचणीच्या दिवसामध्ये फार मोठं सहाय्य, मार्गदर्शन भगवंताचं आमच्या माध्यमातून झालं. दुसरा एक विषय असा निघाला त्यामध्ये की एक मोठा साधकांचा देशभरातल्या महिलांचा वर्ग आहे की ज्यांनी शिवतांडव स्तोत्राची सेवा वाराणसीला सादर केली. फार उत्तम कार्यक्रम झाला. हजारो महिला आल्या होत्या आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला धनुषकोंडी म्हणून आहे रामेश्वरजवळ, जिथून रामाने प्रयाण केलं होतं लंकेला, तिथे रामतांडव म्हणायचंय, ती सेवा सादर करायची. परंतु त्या काळातलं जे सरकार तेव्हा होतं आणि आत्ताही आहे ते सगळं या आपल्या सनातन धर्माच्या बरचसं विरोधी असल्यामुळे त्याला शासकीय परवानगी काही मिळणार. ही गोष्ट त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि भगवंताची सूचना झाली की या लोकांना आपण निश्चित मदत करायची, त्यांना आपण आशीर्वाद देऊया, सगळी मदत करूया. आणि आम्ही तसा संकल्प केला गिरवीच्या गोपाळकृष्ण मंदिरात की हे सगळं कार्य सुरळीतपणे आणि यशस्वीपणे पार पाडावं. ते लोकही आले ते आमच्याकडे आणि त्यांना अशी प्रेरणा झाली की मला ते बरोबर तिथे घेऊन गेले. हजारो महिला तिथे थांबल्या होत्या. रामनवमीचा दिवस 2022 आणि 5:45चा सूर्योदयाचा मुहूर्त ठरला होता हे स्तोत्र म्हणायचा. चारी बाजूने समुद्र आहे आणि पावसाची अजिबात कल्पना नव्हती किंवा येण्याची अपेक्षा नव्हती किंवा अपेक्षित नव्हतं. परंतु एकदम विजा चमकायला लागल्या आणि पाऊस पडायला लागला. तर संयोजकांनी मला विनंती केली की आपण कृष्णाला प्रार्थना करा गिरवीच्या आणि हे संकट टळू द्या, अशी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्या केल्या भगवंताचे जे शब्द आहेत फार मोठे मार्मिक आहेत. ते म्हणले विजांना विजांचं काम करू दे, हरकत नाही, पण मी त्यांना विसा देत नाही. विसा द्यायचा येत नाही याचा अर्थ पाऊस एकही थेंब पडणार नाही आणि पडलाही नाही. हे सगळं झाल्यामुळे कार्यक्रम तो अतिशय सुरळीतपणे उत्तम रीतीने पार पडला. आणि त्यामुळे संयोजकांनी एक मोठा सत्कार केला आपला की ज्यामध्ये तंजावरचे राजे होते बाबाजीराजे भोसले आणि एस गुरुमूर्ती नावाचे एक मोठे अर्थतज्ञ आहेत की जे परदेशात राहून आपल्या संघाचं कार्य वगैरे करतात. तर अशा व्यक्तींच्या हस्ते तो सत्कार झाला. सांगायची महती अशी की भगवंताच्या जशा जशा सूचना येत गेल्या तशा तशा त्या आम्ही त्याच्यावरती तशी कारवाई करण्याचा प्रयत्न केला, करत आहोत आणि करत राहू. आणखी एक असा एक सुंदर प्रकल्प झाला या सगळ्या काळामध्ये की जसे जसे असे अनुभवायला लागले तसे तसे साधक आम्हाला काही प्रश्न विचारायला लागले. विशेषतः काही प्रापंचिक प्रश्न, विवाहविषयक प्रश्न आजकाल फार असतात, नोकरीचे प्रश्न असतात, प्रकृतीचे प्रश्न असतात, तर विसाचे प्रश्न असतात. असे प्रश्न येत राहिले आणि मग आम्ही त्यांना सांगायचो की आम्ही भगवंताला ध्यानात विचारू आणि या समस्येसाठी काय उपाय करावा लागेल. विशेषतः जप वगैरे जो असतो, जप करून
त्यांना लाभ त्यातून होत असतो, होत राहील आणि होत आहे. आणि अनेक लोकांचे प्रश्न सुटले. त्यांनी पण आम्हाला त्यांचे अनुभव कळवलेले आहेत. अतिशय अवघड परिस्थितीतली क्रिटिकल ऑपरेशन सुद्धा परदेशात होतात, देशात होतात आणि यासाठी आम्ही त्यांना मुख्यतः जप देतो. आणि भगवंताची सूचना आहे की आरोग्यविषयक प्रश्नासाठी अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः हा जप द्यावा. आणि मग काही विवाहाचे प्रश्न जे फार जटिल असतात तर त्याबद्दल आमच्याकडे ज्या कृष्ण रुक्मिणी विवाहातल्या अक्षता आहेत त्या मी सांभाळून ठेवतो आणि त्यांना गिरवीला आल्यानंतर ते प्रार्थना करतात, आम्ही त्यांना अक्षरा देतो. आणि सांगायला आनंद वाटतो की अनेक अशी वर्षानुवर्ष रखडलेली विवाहाची कार्य सिद्ध झालेली आहेत. एका 45व्या वर्षीच्या मुलीनं येऊन प्रार्थना केली, तिच्या आईनं. म्हणजे मी फक्त अक्षरा टाकल्या आणि माझ्या तोंडातून, माझ्या वाचेतून अनपेक्षितपणे शब्द गेला की 45 वर्षाची मुलगी आहे, 45 दिवसात तिचा विवाह होईल. आणि तसा विवाह झाला, त्याचे फोटो पण आमच्याकडे उपलब्ध आहेत. सांगायचा उद्देश काय की प्रत्येक गोष्टीची प्रचिती जशी जशी आज्ञा भगवंताची येत राहिली तशी तशी मिळत गेली. आणि यामुळे भगवंताच्या या कार्याची सगळीकडे माहिती मिळत राहिलेली आहे. आणि जरी आमची सेंट्रल बँक ऑफ इंडिया एक राष्ट्रीयीकृत बँक आहे, तरी त्यांनी हे सगळं कार्य पाहिलं. सामाजिक कार्यासाठी बरंच मंदिराच्या माध्यमातून कार्य होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायलाही आनंद वाटतो की हा सगळा टँकर जिथं टँकरनं पाणी पुरवठा व्हायचा असा भाग होता, तिथे टँकर मुक्त झाला तो. आम्ही जे पर्जन्य सुप्त केलं, अशी सामाजिक वैदिक अनुष्ठानं केली. आणि हे सांगायला मला आनंद वाटतो की आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर शुक्ला जे आहेत, डॉक्टर राणा शुक्ला, आध्यात्मिक वैज्ञानिक, त्यांनी त्यांची टीम पाठवून ती जी इन्स्ट्रुमेंट असतात ती वगैरे वापरून बघितलं आणि हे वैश्विक ऊर्जेचं केंद्र आहे असं त्यांनी आम्हाला अहवाल दिलेला आहे. तर अशा ठिकाणी, अशा वास्तूमध्ये, अशा ठिकाणी येऊन साधकांनी आपलं आत्मकल्याण साधावं अशी आमची भूमिका आहे. एक पवित्र स्थान तर आहेच आहे, परंतु या ठिकाणी केलेली उपासना त्वरित फलद्रूप होत असते. सुभाष वैद्य जे येऊन गेले त्यांनी 28 वेळा मानसची परिक्रमा केलेली आहे. धनंजय मोडगरे येऊन गेले, त्यांनी 13 वेळा अमरनाथची परिक्रमा केलेली आहे. अशीच व्यक्ती येऊन गेल्या. आणि आपले गोविंददेव गिरीजी सुद्धा जी बऱ्याच वेळा त्यांच्या कथामध्ये या स्थानाचा उल्लेख आवर्जून करतात की हे एक दिव्य स्थान आहे आणि त्याचा दिव्य इतिहास आहे. तेव्हा आमची साधकांना आमचं आवाहन आहे की या ठिकाणी त्यांनी येऊन आपलं आत्मकल्याण साधावं. आणि याच वेळेस मला हे सांगायचं वाटतं की आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाला लक्षात ठेवून अनेक गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत. मंदिराची वेबसाईट तयार केलेली आहे, मंदिराचं युट्यूब चॅनेल आहे, फेसबुकवरती आम्ही आहोत, तसेच ईमेल वगैरे सगळं सुविधा उपलब्ध आहेत. मंदिराचा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं आहे, तिथे स्कॅनर बसवलेला आहे, म्हणजे ऑनलाईन सुद्धा पेमेंट लोक करू शकतात. मंदिराचं रजिस्टर ट्रस्ट केलेलं आहे, मंदिराचे वार्षिक हिशोब ऑडिट करून ते चॅरिटी कमिशनरकडे दिले जातात. आणि नवीन पद्धतीप्रमाणे सगळ्या या आम्ही उपक्रम सुरू केलेले आहेत. फक्त एकच सूचना आहे, नम्र सूचना आहे की साधकांनी इथे येण्यापूर्वी आम्हाला जरूर पूर्वसूचना द्यावी. हे एक खेडं आहे आणि या खेड्यामध्ये पूर्वसूचना असली तर ते पुजारी किंवा कोणी आहेत मंदिरातले त्यांना उपस्थित राहायला आणि आपल्याला मदत करायला निश्चित मदत होईल. तर आपण आम्हाला पूर्वसूचना द्या. आम्ही मंदिराच्या वेबसाईटची, फोन नंबरचे वगैरे सगळे डिटेल्स आपल्याला पाठवतो. अनेक जे जे काही उपक्रम झाले त्यांचे फोटो पाठवत आहोत त्याच्या सोबत. आणि जे काही रामेश्वरचा सत्कार किंवा काय झाला किंवा शंकराचार्यांनी काय जे मत दिलेलं आहे किंवा वारकरी संप्रदायानं जे आम्हाला प्रमाणपत्र, जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे, या सगळ्या गोष्टींची नोंद त्याच्यामध्ये आहे. तर आपण जरूर या स्थानाला भेट देऊन तिथे काही साधना सेवा करून एक आत्मकल्याण साधावं अशी आपल्याला सूचना आहे, नम्र सूचना आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.